सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। रखुमाईच्या पती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, सोयरिया, सोयरिया। गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। देई मज प्रेम, देई मज प्रेम, देई मज प्रेम। सर्व आहे, सर्व आहे। गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। देई मज प्रेम, देई मज प्रेम, सर्व काळ देई मज प्रेम, सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ। सदा माझे डोळा, सदा माझे
माझे डोळा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती जडो तुझी मूर्ती जडो तुझी मूर्ती जगज्जालपालं खचत्कण्ठमालं शरच्चन्द्रबालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहम् सदाम्बोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं भजेऽहम् रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं धराभारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं भजेऽहम् जराजन्महीनं परानन्दपीनं समाधानलीनं सदैवानदीनं जगज्जन्महेतुं सुरानीककेतुं त्रिलोकैकसेतुं भजेऽहं भजेऽहम् शुभदायी मंगल दिनी घेवोनी सहशारदेस आपुल्या यावे धनी मोरया बटू जेवुनी गेले वैभव संपुणी परिणसे जाणीव त्याचे मनी कालीला गुरूंचे घरी होवो त्या राम कृष्णा परी कुर्यात बटोर मंगलम शुभमंगल सावधान. सर्व आदरणीय भगवान महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून गेले अनेक वर्ष हा उपनयन संस्कार माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असणारा एकमेव आश्रम जिथे सर्वांना उपनयनाचा अधिकार आहे आणि ही एवढी विस्तृत संकल्पना ज्यांच्या बुद्धीतून निर्माण झाली असे असणारे शास्त्रीजी मला वाटतं आपलं 4थं किंवा 5वं वर्ष असेल उपनयनाचं 5वं वर्ष आहे. दरवर्षी किमान 15 ते 20 जण बटू आपल्याकडे उपनयनाकरता असतात. त्या मुलांच्या जीवनामध्ये निश्चितपणे ज्ञानाचा प्रकाश या निमित्ताने पोहोचतो आणि या सगळ्यांचं श्रेय ज्यांच्याकडे जातं ते असणारे आदरणीय भगवान महाराज शास्त्रीजी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुभागुंसस्तनूभिर्विषेमहि देवहितं जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांतिः. परीक्षलोकान् कर्मोचितान् ब्राह्मणे
निर्वेद माया नास्ति कृतकृतेन तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. या श्रुत्योक्तीप्रमाणे भगवान श्री ज्ञानोबरायांच्या असीम कृपेने, सर्व साधू संतांच्या परम कृपेने, परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी सद्गुरू रामकृष्ण महाराजजी काळे गुरुजी, परमपूज्य परमादरणीय सद्गुरू बंसी बाबा आदी करून वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व असणारे विद्यमान तथा वैकुंठवासी आदरणीय अध्यापक वृंद, तसेच परम आदरणीय परिव्राजकाचार्य परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू भारतानंदजी महाराज लाडेवडगाव संस्थान, पूजनीय स्वामीजींच्या असीम कृपेने त्यांच्याच असणाऱ्या मार्गदर्शनाखाली 2002 साली 13 जून 2002 साली श्री क्षेत्र हरिद्वार या ठिकाणी त्यांच्या आज्ञेने समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ या परिस्थितीचा अनुभव आला. हातामध्ये वाळलेल्या समिधा घेऊन सद्गुरू भारतानंद गिरीजी महाराजांना मी समर्पित झालो. समिधा त्यांच्या चरणारविंदी तिथं वाहिल्या. समिधा म्हणजे वाळलेली लाकडं. ती लाकडं स्वीकारल्याने स्वामीजींनी सांगितलं, म्हटलं ही लाकडं घेऊन आम्ही काय करणार? याच्यावरती ना आम्हाला चहा बनवायचा, ना दूध तापवायचं, ना काही करायचं. पण हे लाकडं तुम्ही अर्पण केली याचा अर्थ असं होतो की या लाकडांची कुठल्याही प्रकारची तक्रार नसते. काय आम्हाला कोपऱ्यात टाका किंवा आम्हाला जाळा की तोडा की फोडा, काहीही करा, त्या लाकडांची कुठलीही तक्रार नसते. जसे लाकडं, वाळलेली लाकडं जसे आपल्याला समर्पित आहेत, तसं सद्गुरूंना शिष्याने समर्पित असावं. वचन न मोडी बोलिले ते. सद्गुरूंनी दिलेलं जे वचन आहे, जो शब्द आहे, जे वाक्य आहे, जे सांगितलेलं काम आहे, ते काम सेवके सांगितले करावे काम, येथे उत्पन्न कामा नये. गुरूंच्यासाठी हू टू करणाऱ्याला नरक प्राप्ती होत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी अत्यंत अनुशासन असं सांगितलेलं आहे की गुरूंची सर्वस्वी आज्ञा पालन करावी. लाकडं जसे समर्पित आहेत त्या पद्धतीने आम्हाला अशीच व्यवस्था पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे आणि अभ्यास करण्याकरता नको ते कारण सांगणं हे या ठिकाणी चालत नाही. म्हणजे जसं लाकडांची कुठलीही तक्रार नाही, तसं आम्ही भौतिक परिस्थिती जशी तशी राहू, पण विद्या अध्ययन करत असताना, शास्त्राध्ययन करत असताना, मृदंग अध्ययन करत असताना, वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत असताना कुठल्याही प्रकारचा कोणत्याही क्षणी आळस आम्ही करणार नाही. असं प्रकारचं जे गुरूंचं वचन असतं आणि ते गुरूंना दिलेलं वचन आपण परिपूर्ण पाळायचं आहे. परीक्षा लोकान कर्मोचितान ब्राह्मणे. आणि जसं विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाते तशी गुरूंची सुद्धा परीक्षाच आहे. परीक्षा लोकान कर्मोचितान. उचित कर्मापासून परीक्षा करून चांगलं कर्म करून ज्याचा अंतःकरण शुद्ध झालेला आहे त्याला सद्गुरू आपोआपच भेटत असतात. ऐशी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा. श्रीगुरु अपैसा भेटीची गा. तर आपल्या परम भाग्याने, आपल्या माता पित्यांच्या कृपेने आपणास योग्य असा रामकृष्ण आश्रम म्हणून सद्गुरू रूपाने प्राप्त झालेला आहे. या आश्रमामध्ये आज तागायपर्यंत अनेक साधक घडून गेलेले आहेत. अनेक साधक वृंद या आश्रमामध्ये राहून अध्ययन करून मोठ्या मोठ्या संस्थांचे सध्या मठाधिपती झालेले आहेत. आणि या दृष्टीने अत्यंत परंपरा, दिव्य परंपरा प्राप्त असलेल्या या आश्रमात आपण आलेले आहात. आणि त्या दृष्टीने आल्यानंतर वेदाध्ययनाचा अधिकार व्हावा आणि जे काही आम्ही स्वामीजींच्या सहवासामध्ये पाहिलं, ऐकलं ते तुमच्याही कानी उतरावं, गळी उतरावं, अंतःकरणामध्ये ठसावं या भावनेने असं म्हटलेलं आहे. योग्य होऊन जे आपण केलं ते आरंभीची फळ आहे. जे योग्य होऊन आपण करतो, करायला सुरुवात झाल्यानंतर त्याचं फल मिळत असतं. आणि अयोग्य असताना कितीही जरी आपण प्रयत्न केले तर ते यथायोग्य आपल्या पदरामध्ये लाभ प्राप्त होत नसतो. आणि म्हणून ज्ञानार्जनाचे योग्य अधिकारी आपण या ठिकाणी आज बनणार आहोत. आता हा एक प्रकारचा मौंती बंधन सोहळा म्हणजे एक प्रकारचं लग्नच आहे. हे लग्न कुणाबरोबर आहे? पूज्य पित्यांच्या बरोबर लग्न आहे. अर्थात आपणा सर्वांचा पिता भगवान पंढरीनाथ आहे. पांडुरंग आमची माता, पांडुरंग आमचा पिता, रुक्माबाई आमची माता, हे जसं म्हटलेलं आहे. किंवा विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, सर्व काही नाते आपले भगवंताच्या बरोबर आहेत. मग आपलं मुख्य नातं विद्यार्थ्याचं नातं विद्येशी असतं. आणि म्हणजे एक प्रकारे
पितृ मातृरूपाने प्राप्त असलेली इथं जी विद्या स्वरूपा यांच्याशी एक प्रकारचं ते लग्न आहे. आता हे लग्न लागल्यानंतर बऱ्याचशा माता पितांना काहींना संशय निर्माण झाले, म्हणजे आमच्या मुलाचं लग्न होतं की नाही पुढं, परत आमचं कसं, तर त्याची कुठली चिंता करण्याचं कारण नाही. वेदाध्ययन शास्त्राध्ययन पूर्ण झाल्यानंतर तुमचे लेकरं कुशाल तुमच्याकडे घेऊन जा आणि तुमच्या पद्धतीने पुन्हा काही विवाह सोहळा तुम्हाला करायचा असेल करू द्या, पण विद्यार्थ्यांची मानसिकता पाहून का, त्यांची इच्छा असेल आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून या धर्म कार्याकरता आम्ही जाऊ, तर त्यांच्या इच्छेने त्यांना तशी मोकळीक द्या. कारण विद्यार्थ्यांपेक्षा धन्यवाद खरं त्यांच्या माता पित्यांना देण्याची योग्य आहे. त्याचं कारण असं आहे, एवढ्या धावपळीच्या युगामध्ये आपला मुलगा धर्म कार्याकरता लागावा ही भावना मुख्य त्यांच्या जीवनामध्ये आली, आणि म्हणून मी खरोखर माता पित्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या बालकांना गुरुकुलामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. असो, जास्त काही न बोलता या ठिकाणी पूजनीय स्वामी भारतानंदगिरीजी महाराजांच्या वतीने या सर्व बालपटूंना सद्गुरू रामकृष्ण महाराज काळेगुरुजींच्या वतीने या बालपटूंना पूर्ण आयुष्यभर पूर्तील एवढे शुभ आशीर्वाद या ठिकाणी देतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत शब्दसुमनाने या ठिकाणी करूया आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन बालकांना पुनश्च एकदा आशीर्वाद देऊन इतिशम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. मंगलम गरुडध्वजाः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरिः. आज प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र अर्थात रामकृष्ण आश्रम गुणेगाव चौफुला या आश्रमामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पारंपरिक गुरुकुल पद्धतीने जे पुनईन संस्कार जातकर्म संस्कार आपण ज्या ठिकाणी करतो, त्या करण्यामागे काय हेतू आहे की ज्या वेळेला सांदीपणी आश्रमामध्ये सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण या बटुरवयामध्ये मुंज करून ज्या वेळेला गुरुकुल अध्ययनाकरता उज्जैनला गेले, त्याच पद्धतीने आपण अनेक कुणी संभाजीनगर जिल्ह्यातील असेल, औसा तालुक्यातून असेल, लातूर समस्त महाराष्ट्रामधून जी काही जे या ठिकाणी बालमंडळी अध्ययन करण्याकरता आलेले आहेत, त्यांना अध्ययनाचा अधिकार प्राप्त होण्याकरता या ठिकाणी पूजनीय वेद प्रविष्ट गुरु आमचे देवा महाराज कुलकर्णी आणि त्यांचे पिताश्री हे प्रतिवर्षी येऊन ह्या मुंज वंदनाच्या कार्यक्रमामध्ये आदर्शवत एक संस्कार आपल्याला त्या ठिकाणी देऊन जातात आणि त्याचं आयोजन करणारे असणारे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि या आश्रमाचे मठाधिपती ज्ञानसिंधू भगवानजी महाराज जंगले शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाने हा प्रतिवर्षी संपन्न होत असतो. खरं तर अध्ययन करत असताना त्या अध्ययनाचा अधिकार प्राप्त होण्याकरता जी रुद्राष्टाध्याय असेल, वेद उपनिषदिक मंत्र असतील, पंचदशीचे मंत्र असतील, स्मृती श्रुती पुराण हे सगळं मंत्र म्हणण्याचा अधिकार मुंज झाल्याच्या नंतर होतो. आणि हा 16 संस्कारापैकी एक मुंज संस्कार जात कर्म संस्कार या ठिकाणी जो केला जातो, त्याच धर्तीनं आज या ठिकाणी या भूलोकामध्ये अध्ययन करण्याकरता जो अधिकार प्राप्त केला जातो, हा फक्त जात कर्म झाल्याच्या नंतरच खऱ्या अर्थाने आपल्याला वेदांत आजकाल अध्ययन होतं, सर्व काही होतं, परंतु त्या अध्ययनामध्ये जी काही जाज्वल्य मंत्राची जी शक्ती असते त्याचा प्रभाव आपल्याला समाजावरती पडत नाही. म्हणून आपण जातकर्म संस्कार आपण ज्या वेळेला करतो, आम्ही 2000 साली जातकर्म केले होते. पूजनीय रामसुखदासजी महाराज गीता भवन मध्ये शास्त्रीजींनी आम्ही सगळ्यांनी ते जातकर्म संस्कार आमचे त्यांच्या हस्ते झाले होते. त्यानुसार आम्ही ते अध्ययन केलं, सगळं त्या ठिकाणी प्रस्थानत्रय अध्ययन करून आज आपण बघा शास्त्रीजींच्या मुखामधून जे काही श्रवण करतो, प्रवचन असेल, त्यांचं कीर्तन असेल, त्यांचं मार्गदर्शन असेल, त्या शब्दामध्ये काय असते, वेगळी एक सात्विक ताकद असते, सात्विक वजन असतं. आणि आपण इतरही आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही, सांगायचं फक्त काय वेदाध्ययना व्यतिरिक्त जे व्याख्यान आहे हे मनोरंजनात्मक होतात. आणि जे सात्विक पद्धतीने मुंज करून जे अध्ययन केलं जातं ते आधार या जीवनाचा आधार ठरले जातात, दुसऱ्याला दिशा देण्याकरता ते ठरले जातात. म्हणून हा या ठिकाणी हा जो मंगळविधी देवांच्या साक्षीने या ठिकाणी वेदोक्त मुंज संस्काराचा या गायत्री माता तुम्हाला बुद्धी देऊ, सावित्री माता तेज देऊ, द्विज विद्या विनय आणि संस्काराने मोठे व्हा, ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आरोग्य आणि यश देऊ,
विठ्ठल कृपेने तुमचे मुंज संस्कार संपन्न हो. गुरुची कृपा, माता पित्यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू. तुमचे जीवन मंगलमय, धर्ममय, तेजस्वी हो. आता वेद विद्या आणि सदाचाराने पालन करा. आज जो संपन्न झालेला विधी आहे त्याचा जे काही आधार विचार संपन्न व्हा आणि आपलं जीवन आचार विचार संस्कार संपन्न हो. ही या ठिकाणी या निमित्ताने प्रातस्मरणीय पूजनीय वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या चरणाविंदारावरती समर्पित करूया. जोग महाराजांच्या चरणविंदारावरती संपन्न करूया आणि गंगागिरी महाराजांच्या विहित चरणविंदारावरती आपण संपन्न करून आपलं आयुष्य सुखलाभ सोकर हो. ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण आहे. रामे वाजंत्रे सावला सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. सुखाचे जे सुख चंद्रभागे. सर्पनामावाहयामि चतुर्थतन्तो सोममावाहयामि पंचमतन्तो पितृनामावाहयामि षष्ठमतन्तो प्रजापतिमावाहयामि सप्तमतन्तो अनिलमावाहयामि अष्टमतन्तो सूर्यमावाहयामि नवमतन्तो विश्वान्देवानावाहयामि. ओम प्रथमग्रन्थो ब्रह्मणे नमः ब्रह्ममावाहयामि. द्वितीयग्रन्थो विष्णवे नमः विष्णुमावाहयामि. तृतीयग्रन्थो रुद्राय नमः रुद्रम् आवाहयामि. प्रणवाद्यावाहित देवताभ्यो नमः. सर्वांनी हात जोडून नमस्कार करायचा आहे. सुखाचे जे सुख सुखाचे जे सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. सुखाचे जे सुख सुखाचे जे चंद्रभागे तटी. कुंडलिका पाठी कुंडलिका पाठी उभे ठाके. सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी. सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी. सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्फुरच्चुण्डदण्डोलसत्तेजपूरं गलत्तर्पसौगन्ध्यलोलादिमानं
ज्योतिरेकं प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं गणाधीशमीशानसूनुं तमीडे भिक्षां देहि माता, ज्ञान की ज्योति जलाने को, संस्कारों को अपनाने को। छोड़ बालपन का आंगन, अब धर्म मार्ग पर चलने को। गुरु चरणों में शीश झुकाकर सत्य का दीप जलाने को। भिक्षा देहि माता, आशीष दो हे जननी मेरी, विद्या विनय और तेज दो। मुझको ऐसा ज्ञान मिले जो अज्ञान का तम हर ले। सेवा श्रद्धा और तप से जीवन मेरा सफल कर दे। भिक्षा देहि, भिक्षा देहि। माता कृपा दृष्टि रखो, धर्म करुणा और सत्य पथ पर सदा मुझे अग्रसर रखो। भिक्षा देहि माता, भिक्षा देहि माता। त्याग तपस्या सेवा से जीवन पथ सजाऊं मैं, अज्ञानता के अंधकार को ज्ञान दीप से मिटाऊं मैं। भिक्षा देहि माता, भिक्षा देहि माता, भिक्षा देहि माता, भिक्षा देहि माता। चित्रस्फुरद्रत्नमाला किरीटं किरीटोल्लसच्चन्द्ररेखा विभूषं विभूषैकभूषं भवत्वं सदेतुं गणाधीशमीशानसूनुं तमीडे उदञ्चत्भुजावल्लरी दृश्यमूलो चरद्भ्रूलता विभ्रमप्राजदक्षं मरुत्सुन्दरी चामरैः सेव्यमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितारं कृपाकोमलोतारलीलावतारं कलाबिन्दुगं गीयते योगिवर्ये गणाधीशमीशानसूनुं तमीडे।
आला सन्माने पूजला भक्ती सन्माने पूजला भक्ती सन्माने पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ बोला घरा आले घरा आले घरा आले कृपाळू घरा आले कृपाळ घरा आले कृपाळ बोला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. या श्री रामकृष्णाश्रम या पवित्र स्थानी आज हा जो दिव्य सोहळा संपन्न होतो आहे, उपनयन संस्कार, मौजी बंधन अशा वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे अभिन्न एक अंग आहे. आपण हिंदू धर्मीय आहोत. आपल्या धर्माला अनेक जी नावं आहेत, सनातन धर्म, वैदिक धर्म. त्यातील वैदिक धर्माचा अर्थच होतो की वेदाचं अनुसरण करणारे लोक ज्या धर्मात आहेत त्या धर्माला वैदिक धर्म असं म्हणतात. म्हणजे आपण त्या धर्माचे अनुयायी आहोत की ज्या धर्माला सर्वोपरी वेद प्रमाण आहे. वेदातील आज्ञा शिरोधारी आहेत. वेदच आपल्या कल्याणासाठी आहे अशी ज्यांची भावना आहे. भगवंत म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. त्यावर ज्ञानोबरायांनी विस्ताराने लिहिलेलं आहे पहा की वेदाची आज्ञा जर आपण पालन केली तर आपलं कसं कल्याण होतं, अनायासे कल्याण होतं, सहज आपण आत्मसुखाला कसे प्राप्त होतो. बऱ्याच ओव्या आहेत, थोडक्यात मी आपल्याला सांगतो. या कारणे पै बापा दया अथी आपली कृपा तेणे वेदाची या निरोपा आन न कीजे. भगवंत अर्जुनाला म्हणतोय की बाप्पा अर्जुना, आता अर्जुन काय बाप आहे का देवाचा? नाही, पण समजावून सांगताना कळकळीनं भगवंत म्हणतात हे बाप्पा अर्जुना, ज्याला वाटतं आपल्यावर आत्मकृपा व्हावी, आपलं आत्मकल्याण व्हावं, त्यानं वेदानं आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे, जो निरोप सांगितलेला आहे त्याच्याकडे कानाडोळा करू नये. म्हणजे वेद म्हणजे देवानं आपल्या कल्याणासाठी दिलेली आज्ञा आहे किंवा पाठवलेला काय आहे, निरोप आहे. तुका मने मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथ महाराज, नामदेवराय, सर्व संत आचार्य पुरुष जे काही आपल्याला ग्रंथाद्वारे सांगतात ते म्हणजे त्यांच्या पदरचं नसतं, मनाचं नसतं, तर देवानं त्यांच्याजवळ पाठवलेला काय असतो, निरोप असतो. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे वेद शास्त्र हे काय आहेत,
आपल्या कल्याणासाठी देवानं पाठवलेला निरोप आहे. म्हणून त्या निरोपाकडे कानाडोळा करू नये. मग काय करावं? वेदानं आपल्या कल्याणासाठी काय काय सांगितलं त्याकडे लक्ष द्यावं. गुरु आपल्याला वेदातील ज्या आज्ञा सांगणार आहेत त्याचं काय करावं? पालन करावं. मग काय होईल? मग अनायासे आपलं काय होईल? हित होईल, आपलं कल्याण होईल. 2-3 ओव्यामध्ये दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहेत. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. पतिव्रतेनं आपल्या पतीची सेवा करावी, दुसरी कोणतीही साधना नाही केली तरी अनायासे सहजच ती आत्मकल्याणाला काय होते? प्राप्त होते. पुढचा दृष्टांत दिला, ना तरी श्री गुरु वचना दिठी देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. जो शिष्य आहे त्याने आपलं कल्याण होण्याकरिता दुसरी काहीच खटपट करण्याची गरज नाही, दुसरे साधना मार्ग चालून जाण्याची गरज नाही. फक्त श्री गुरु आपले सद्गुरु आपल्यासाठी काय सांगतात त्याकडे मात्र काय ठेवावी? दृष्टी ठेवावी. श्री गुरु सांगतात त्या आज्ञेचं काय करावं? पालन करावं. तेवढ्याने काय होईल? तो शिष्य आत्मसाम्राज्याच्या भुवनामध्ये प्रविष्ट होईल, मोक्ष साम्राज्य भुवनामध्ये प्रविष्ट होईल. सहजच त्याचं काय होऊन जाईल? कल्याण होऊन जाईल. अशी वेदनिष्ठा आपल्या जीवनात असली पाहिजे. आणि त्या वेदाच्या अध्ययनाचा अधिकारच या उपनयन संस्कारापासून आपल्याला प्राप्त होतो. आज हा जो विधी झाला, या विधीचा अर्थ काय? तर आजपासून आपण वेद अध्ययन करण्याचे अधिकारी झालो. आणि अधिकारी होऊन जर साधना केली तरच फळाला येते, ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि संप्रदायपूर्वक अध्ययन केलं तरच ते फळाला येतं, असंही ज्ञानोबरायांनी काय केलेलं आहे? सांगून ठेवलेलं आहे. भगवान भाष्यकारांनी सुद्धा म्हटलेलं आहे, सर्व शास्त्रविद अपि असंप्रदायविद मूर्खवत उपेक्षणीय. हा तो भला वाचून वाचून पाठ करून मनाने मोठा पंडित जरी झालेला असला, पण त्याने गुरुकडे जर अध्ययन केलेलं नसेल तर त्याला मूर्खाप्रमाणेच मानलं पाहिजे, कारण तो पढत मूर्खच आहे. रामदासांनी पढत मूर्खाची जी लक्षणं सांगितली त्याच्यातही असं एक लक्षण आलेलं आहे. असो, आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या वैदिक संप्रदायाची दीक्षा आज आपल्याला या बालवयातच काय झाली? प्राप्त झाली. आणि आणखी एक कौतुक करण्यासारखी गोष्ट, इथं जे बटू आहेत यांचे जे माता पिता आहेत ते खरोखर धन्यवाद देण्याला काय आहेत? पात्र आहेत. त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, ज्या पवित्र आश्रमामध्ये आपण अध्ययन करत आहात, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भगवानजी महाराज शास्त्री, आम्हाला तर असं म्हणा वाटतं त्यांचे आम्ही कनिष्ठ गुरुबंधू आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, किंवा आमचे ते ज्येष्ठ गुरुबंधू आहेत याचा देखील आम्हाला काय आहे? अभिमान आहे. आमच्या सद्गुरूंनी आयुष्यभर जे केलं आणि जे आम्हाला करायला सांगितलं ते सगळं आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे कुवतीप्रमाणे करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. त्यामध्ये अग्रणी आमचे भगवानजी महाराज आहेत. त्यांचं सगळं जीवन आणि ते कार्यकलाप जे करतात ते सगळे आचरणीय आणि अगदी त्यांना वंदन करावं असेच असतात. आपल्याकडून बरोबर धर्म मार्गाचं अनुसरण ते करून घेत असतात. मग प्रसंगी कठोर भाषेत देखील बोलावं लागतं. लक्षात आलं का? त्यांचा स्वभाव काय, आमचा स्वभाव काय, आमच्या श्री गुरूंचा स्वभाव काय. परंतु आई जरी एखाद्याला कठोर भाषेत मुलाला बोलली म्हणजे त्याचं काही ती अहित करीत नाही. उलट एका महात्म्याचं मी ऐकलं होतं, ब्रह्मलीन रामानंद सरस्वती महाराज नर्मदा काठाला ओंकारेश्वरला त्यांचा मार्कंडेय संन्यासाश्रम आणि काशीला अभय संन्यासाश्रम, ते म्हणायचे आई मुलाला लाडू खाऊ घालते, तिच्यात तिचं जेवढं प्रेम आहे त्यापेक्षा अधिक प्रेम ज्यावेळेस ते मूल चुकतं आणि पाठीमध्ये धपाटा मारते त्या धपाट्यात अधिक काय असतं? प्रेम असतं. श्रुती बद्दल देखील म्हटलंय की नाही, अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. अगदी गुरु बद्दल देखील असंच म्हटलं पाहिजे, जे अहितापासून आपल्याला दूर करतात, अनिष्टापासून, पापापासून, आपल्या सर्वनाशापासून, आपल्याला प्रसंगी रागावून कठोर होऊन सुद्धा दूर करतात, आपलं अहित होऊ देत नाहीत. आणि कल्याण मार्गाने आपण चालावं, प्रवृत्त व्हावं याकरिता ते प्रसंगी आपल्याला लोभ दाखवून देखील आपल्याला त्या मार्गाने चालवण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. मी ऐकलं होतं एका मोठ्या विद्वानाबाबत, त्यांचं आरंभाचं शिक्षण वैकुंठवासी गुरुवर्य जयराम बाबांकडे झालं आणि या वयाचेच ते असताना
चाराने द्यायचे ते आणि एक श्लोक पाठ करून घ्यायचे. अशी भगवद्गीता काय करून घेतली, कंठस्थ करून घेतली. नंतर ते पुढे पुढे शिकून मोठे विद्वान झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं नाव आहे. मला सांगायचंय, अहित मार्गापासून आपल्याला दूर करतात आणि हित मार्गाने चालण्याची प्रेरणा देतात. अशा गुरु सारखी सुद्धा जगामध्ये दुसरी आई असत नाही. गुरु हीच काय आहे, माता आहे. गुरु माता, गुरु पिता त्वमेव माताचे पिता त्वमेव, असं ईश्वराबद्दल जे म्हटलं तेच गुरुबद्दल खरं आहे. मुलांनो, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. असंच आपण या क्षणाला मानायचं. आपण एका योग्य गुरुकडे आणि वेद मार्गाचं अनुसरण करणाऱ्या गुरुकडे आणि आपल्याला त्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या गुरुकडे आपण आलेलो आहोत. ईश्वराचे आपण धन्यवाद मानले पाहिजेत. असो, मी या प्रसंगी आपल्या सर्वांना संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे अनंत शुभेच्छा देतो. आणि आजचा जो विधी ज्या कारणाकरिता पार पडला, आपल्याला वेदात ध्यानाचा जो अधिकार आला, त्या मार्गाने आपली गती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण.